ठिकाणी उलट्यासुद्धा झालेल्या आहेत, तब्येत त्यांची खालवत चाललेली आहे. प्रशासनाला आपली काय मागणी राहील? त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, यांनी निवडणुकीच्या अगोदर त्या ठिकाणी सांगितलं होतं का आम्ही 7-12 कोरा करू. अजित पवारांचं सुद्धा भाषण आहे ते जर निवडणुकीच्या अगोदर जर बघितलं तर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करील तरच मी पवाराची अवलाद आहे असं सांगाल असं ते म्हणले. खरंच ते पवाराची अवलाद आहे का नाही त्यांनी सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी जी सूचना दिली त्याचं त्यांना पालन करायचं आहे. फक्त याची आठवण करून देण्यासाठीच फक्त बच्चू भाऊ बसलेले. ते तर निर्लज्जच झाले आहेत साहेब. परंतु आता सध्या आपले जे 2 प्रहारचे जे सैनिक आहेत हे अन्नत्याग करून उपोषणाला इथं कोपरगाव तहसीलच्या समोर बसलेले आहेत. तर स्थानिक प्रशासनाकडे आपली तातडीची काय मागणी राहील या विषयावर? त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या ठिकाणी कालच डॉक्टर येऊन गेलेले आहे आणि आतासुद्धा डॉक्टर येणार आहे. आम्ही निवेदनाद्वारे त्यांना एवढीच मागणी करणार आहे की लवकरात लवकर याचा कुठेतरी पाठपुरावा करून सरकारला जी काही गोरगरीब शेतकरी यांचेच त्या ठिकाणी कर्जमाफी करायची आहे. बरोबर. त्याच्यामुळं ते तात्काळ त्याच्यावरती कारवाई करावा, नाहीतर उग्र स्वरूपाचं त्या ठिकाणी कोपरगाव तालुक्यात आंदोलन केलं जाईल असा मी त्या ठिकाणी सरकारला इशारा दिलेला आहे. धन्यवाद साहेब. तसेच ग्रामीण रुग्णालयातील सरकारी डॉक्टरांनी तर वेळोवेळी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे असे आम्ही आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना विनंती करतो. आणि बच्चू भाऊंचा हा लढा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पोहोचावा या अनुषंगाने आपण सर्व प्रयत्न करीत राहू. जय हिंद, जय भारत.